हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज अतिशय सोप्या पद्धतीने पोह्यांचे पळीपापड आपण करणार आहोत. तर हे बघा किती खुसखुशीत असे झालेले आहेत. हे बघा त्यासाठी चला सुरुवात करूया. त्यासाठी हे बघा पोहे 1 कप घेतलेले आहेत. ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने भांड्यामध्ये काढायचे आहेत आणि त्याची पावडर करून घ्यायची आहे. हे बघा आता पावडर केलेली आहे. हे बघा अशी पावडर झालेली आहे. आता त्यासाठी 2 कप आपल्याला त्याच कपाने मोजून पाणी घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला सांगेल ह्याच्यासाठी किती पाणी लागलं ते. हे बघा हे 2 कप पाणी टाकलेलं आहे आणि परत फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. हे बघा आता हे परत मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता काय करायचं, आपण एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. हे बघा हे भांड्यामध्ये ओतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे. आणि आता परत आपण 2 कप पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये. असे पहिले 2 कप आणि आता 2 कप असे 4 कप पाणी आपल्याला लागलेलं आहे. याच्यामध्ये आपण ओतून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करायचं आणि आत्ता गॅसवर हे पातेलं ठेवून द्यायचं आहे. हे बघा आता मात्र सतत हलवत राहायचं. जवळ उकळी येत नाही तवर सतत हलवत राहायचं. हलवणं बंद केलं तर ह्याला गुठळी होऊ शकते, म्हणून हलवणं बंद करायचं नाही. सतत ढवळत राहायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने हे छान मिक्स करायचं आहे. आता त्यामध्ये अर्धा चमचा पापडखार आणि चवीनुसार नमक टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा आता उकळी आलेली आहे, थोडंसं प्रमाण घट्ट झालेलं आहे. आता हे करायला काही हरकत नाही, गुठळी होत नाही. आता कमी हलवलं तरी चालेल, पण जवळ इतका हे एवढं होत नाही तवर छान हलवत राहायचं आहे. हे बघा आता ह्याच्यामध्ये 1 कप तीळ टाकायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा हे छान शिजवायचं. जर तुम्ही कमी शिजवलं तर पापड फाटू शकतो, म्हणून छान शिजवून घ्यायचं आहे. मला शिजवायला गॅसवर ठेवल्यापासून आतापर्यंत म्हणजे पूर्ण होईपर्यंत 15 ते 17 मिनटं शिजवायला लागलेली आहेत. हे बघा छान शिजत आलेलं आहे. हे बघा आता अजून ठेवू थोडा वेळ, 1-5 मिनटं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. असं चांगलं ढवळत राहायचं आहे, खाली लागेल म्हणून छान ढवळत राहायचं आहे. हे बघा मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता हे बघा आपण खाली उतरलेलं आहे, झालेलं आहे हे शिजून. मला 15 ते 17 मिनटं लागलेली आहेत. आता हे बघा ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकूयात. आपल्या आवडीनुसार टाकलं तरी ठीक आहे, नाही टाकलं तरी काही हरकत नाही आहे, पण दिसायला छान दिसतं म्हणून ते टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करूयात आता आपण. आणि थंड होऊन द्यायचं आहे. म्हणजे आपण प्लॅस्टिकवर टाकणार आहोत, तर त्यासाठी आपण थंड करायचं नंतर मग टाकायचं. हे बघा आता एक प्लॅस्टिक अंथरलेलं आहे, छान पुसून घ्यायचं आहे आणि आपण याच्यावर आता पळी पापड टाकून घ्यायचे आहेत. हे बघा करायला अतिशय सोपे आहे, जास्त काही त्याला कामझाम नाही आहे, टेन्शन नाही जास्त. हे बघा अशा पद्धतीने फटाफट होतात हे. हे बघा अशा पद्धतीने आपण सगळे हे पळी पापड टाकून घ्यायचे आहेत. हे बघ सगळे आपण हे केलेले आहेत. आता उन्हामध्ये कमीत कमी 2-3 दिवस तरी छान कडकडीत असे सुकले गेले पाहिजे. हे बघा आता 2-3 दिवसांनी छान सुकलेले आहेत. मला वाटतं 3 दिवस मला पूर्ण लागलेले आहेत हे सुकवायला. आता हे बघा मी तळून दाखवते. छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि हे बघा किती फुलतात छान. पोहे पापड ना खूप छान फुलतात, डबल तरी होतातच होतात. हे बघा अशा पद्धतीने आपण सगळे पापड जे आपल्याला जितके हवेत तेवढे आपण तळून घ्यायचे आहेत. छान चांगले खुसखुशीत असे हे पळी पापड होतात पोह्यांचे.
आणि करायला काही अवघड नाही आहे. तर चला मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग उद्या आपण नवीन रेसिपी बघणार आहोत. तर दुपारी ठीक 3 वाजता. तोवर तुम्ही हे पापड करा आणि खात राहा. तोवर धन्यवाद.